नमस्कार, वेलकम टू लिटल स्टार. सगळ्यांचं लिटल स्टारवर खूप स्वागत आहे. आज आपण गोष्टींच्या ऐवजी एक नवीन मजा करणार आहे. इथे तुम्ही बघू शकत असाल किती सुंदर झाडं आहेत, फुलं फुलली आहेत, छान हिरवीगार पानं आहेत. तर या सगळ्या झाडांची काही पानं गोळा करून मुलांनी मस्त मस्त चित्र बनवलेत. तर आज ही छोट्या मुलांसाठी एक मस्त ॲक्टिव्हिटी आहे. ही चित्र बघून तुम्ही सुद्धा छान छान असे पक्षी प्राणी तयार करा. आणि आता पहिला सांगा की हे चित्र कशाचे आहे, काय असेल बरं. तर मला आमच्या मुलाने सांगितलं की हा आहे तपश्चर्या करणारा माणूस. बघा बरं, तुम्हाला देखील करता येतो का? छान वेळ जाईल. आता हे दुसरं चित्र पहा. हे तर सहजच ओळखायला येईल. पाण्यामध्ये असते, पाण्यामध्ये पोहते, पाण्यातून बाहेर काढलं की तिला त्रास होतो. कोण आहे बरं? कोण आहे प्रत्युषा? हे मम्मा, हा आहे मासा. आता चला पाहूया तिसरी कलाकृती. कशी पानं मांडलेत या मुलांनी, काय केलंय बरं हे? हां, मला तर कळलं. तुम्हाला काय वाटतंय बरं? हा आहे ससा. आता अजून एक नवीन चित्र. काय बरं, काय बरं? पाणी आणि जमीन दोन्हीवर चालू शकतं. कोण आहे बरं हा? हा आहे कासव. आता कासवानंतर तर एक मजेशीरच आहे. यात तर मणी पण आहेत, पानं पण आहेत. काय आहे बरं? मला तर ही मगर वाटते, सुसर वाटते, पाल वाटते. तुम्हीच ठरवा काय येते. आता हे चित्र म्हणे ना मांजराचे. तुम्ही ओळखायच्या आधी मीच सांगून टाकते, कारण खूपच सुंदर केलं ना. हे किती छान छान वस्तू बनवलेत. हे मात्र मी करण्याचा प्रयत्न केला आहे. हां, छानसा फुलांचा पानांचा एक बुके किंवा गुलदस्ता. त्याच्यानंतर हे आहे प्रणम्याने बनवलेले ऑक्टोपस. ऑक्टोपस बघा बरं, तुम्हाला अजून किती छान पद्धतीने बनवता येतो का? अशा रीतीने आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या अनेक गोष्टींपासून आपण मुलांचा वेळ छान घालवू शकतो. या जर ॲक्टिव्हिटीज तुम्हाला आवडल्या असतील तर लिटल स्टारला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.